स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना करून इंग्रजांना सळो की पळो करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची 170वी जयंती लातूर शहरातील अशोक हॉटेल लोकमान्य चौक येथे उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लातूर महानगरपालिकेचे आयुक्त राहुल कुलकर्णी, महापौर जयश्रीताई सोनकांबळे, गटनेते विजयकुमार साबदे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। आज भारताचे थोर भूमिपुत्र लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची 117वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली। लोकमान्य टिळक विचार मंचाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लातूरचे आयुक्त राहुलजी कुलकर्णी सर, तसेच महापौर जयश्रीताई सोनकांबळे, काँग्रेसचे गटनेते विजयकुमारजी साबदे, भाजपच्या नगरसेविका प्रेरणा होनराव, प्रवीण कस्तुरे, उत्तरादी मठाचे प्रचारक रघुत्तमाचार्य जोशी हे सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते। मराठवाड्यामध्ये पहिला उद्योग लातूर या शहरामध्ये उभा करून तरुणांना उद्योजक बनवण्याचं स्वप्न ज्या लोकमान्य टिळकांनी पाहिलं आणि स्वराज्य माझा हा जन्मसिद्ध अधिकार आहे अशी आरोळी ठोकून इंग्रजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या अशा या थोर भूमिपुत्राची आज जयंती या ठिकाणी लातूर येथे अशोक हॉटेल लोकमान्य टिळक चौक या ठिकाणी साजरी करण्यात आली।